गोवा वाले बीच पे रानी आंखें मीच के, ठंडी ठंडी बियर पियेंगे दोनों फोटो खींच के। गोवा वाले बीच पे रानी आंखें मीच के, ठंडी ठंडी बियर पियेंगे दोनों फोटो खींच के। खींच के खींच के खींच के, आंख मीच के आंख मीच के आंख मीच के, हाय हाय खींच के खींच। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द यंग लेडी फिटनेस पॉईंट। आणि आज आहे 28 मे 2025 आणि आज बुधवार आहे। आत्ता मी थोडंसं खाल्लं, नॉनव्हेज खाल्लं आज, बुधवार आहे तर। आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला। तर असं काही सस्पेन्स वगैरे नाही आहे, तुम्हाला तर मी सांगू शकते मी कुठे चालली। मी चालली गोव्याला आणि ते आमचं प्लॅनिंग होतं 3-4 वर्षापासून चाललेलं की गोव्याला जायचं गोव्याला जायचं गोव्याला जायचं। आणि आज फायनली मुहूर्त लागलं आहे की आम्ही चाललो आहे गोव्याला। आता एवढे दिवस शॉपिंग हे ते चालूच होतं, तर झालं आता सगळं पॅकिंग झाले, शॉपिंग झालं, आता आम्ही चालले। स्टे ट्यून। असं हे बघा माझं पॅकिंग झाले, काही शूट पण केलं मी, पॅकिंगचं वगैरे शूट वगैरे केलं। मस्त वाटते मला गोव्याला चालले तर, कारण खूप दिवसांची इच्छा होती की गोव्याला जायचं होतं। सगळे बोलायचे गोवा गोवा गोवा, मग मला वाटायचं की मला पण जायचं गोवा, आणि आज चालले गोव्याला। स्टे ट्यून। तर मी चालले गोव्याला, तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर तुम्ही बघत राहा की आमची गोव्याची ट्रिप कशी होते। आणि मी म्हणून ब्लॉग बनवते आता। खूप दिवस झाला मी ब्लॉग नाही बनवलं, तर मला आता आज भेटले की मला कुठे गोव्याला चालले, तर म्हणलं चल आज ब्लॉग बनवायचं। आमची ट्रेन आहे 11:15ची, आत्ता वाजलेत 10:30 आणि आता आम्ही निघतो आहे। ॲक्च्युली लवकर जाऊन थोडंसं काही व्हिडिओ शूट रील्स वगैरे बनवायचे, सो आम्ही लवकरच निघालो आहे। स्टे ट्यून। ते मला सोडायला सगळे फॅमिली आले सोडायला, आम्ही चाललो। आम्ही ट्रेनमध्ये बस। हे देखो सब लोग, हे बघ, हॅलो, हे हाय, इथेच थकल्या। फायनली गोवा डन, फायनली आम्ही चाललोय गोवा। तूच येणार फक्त। जागे अर्चना जागे। आमचं लगेज, सगळ्यांचं कॉस्ट्युम बघा मस्त। या दोघी ट्विनिंग झालेत, सगळ्यांनी असं कॉस्ट्युम दिले। दिस इज आवर लगेज, दिस इज आवर ट्रिप प्लॅनर शीला पवार अँड कर परत। दिस इज शीला पवार, सी हर कॉस्ट्यूम, सी इज रेडी टू गो गोवा। How are you feeling? You are going to Goa finally. This is the luggage that they are carrying right now, and like बोलते हैं ना, ये लोग इतने से है बट इनका लगेज
बाप रे बाप, जा रहे 3 दिन के लिए, लग रहा है जा रहे 1 हफ्ते के लिए, 1 महीने के लिए। इनके सबके कपड़े मिला के अगर पूरा गोवा कपड़े पहन सकता है, इतने कपड़े दिख रहे हैं मेरे को। एंजॉय गर्ल्स। मला सोडायला हे से हाय। सुट्ट्याला भेटेल, गोवाला मजा कर, मी इथे मजा करते 3 दिवस। हॅलो, आलो आम्ही फायनली ट्रेनमध्ये चढलो। हाय, फाइनली हम ट्रेन में पहुंच गए हैं। पहुंच गए। नाउ वी आर गोइंग टू गोवा। आमचं ड्रीम आता पूर्ण होणार आहे, गोवा। 4 वर्षानंतर आम्ही आता गोव्याला तुम्ही बघा. चाललो. फायनली बघा. एवढा पावसाळ्यात, काय होते एवढा गोव्यात? पावसाळ्यात काय होते गोव्यात? आता आम्ही बघू तिकडे जाऊन काय होतं आहे। गोव्यात जाऊन काय करायचं? फुल ऑन धमाल, बापरे, गोव्याला जाऊन काय करायचं आपण? फुल ऑन धमाल। ये रुक, मैं देती हूँ। हे हिंदूला ले लेना क्या रे, मारी ना उसे हाथ से खाना है ना। वाव, व्हाट अ जेवण। लाओ प्लेट दो अपनी अपनी। कांदा वास घमघमाट सुटले। जेवला? वाव बाई, हे जेवला अजून घे परत, माझं पण प्लेट सगळं फिनिश करायचंय आज। कामिनी काय जेवला? कामिनी काय? जेवढा जेवढा कामिनी काय? जेवढा। हॅलो, गुड मॉर्निंग। आम्ही फायनली आता उतरलोय जिमला, जस्ट उतरलो। हॅलो, हाय, कम ऑन गर्ल्स, अभी से पिक्चर अभी बाकी है। जा हम त्या साइड कैसे हम लोग? तेरी बैग गिर जाएगी बहन। जा पुढे। इसमें प्रेशर नहीं आ रहा है तेरे वाले लगेज में? नहीं ये तेरे जा वाले में आ रहा है लगेज में। दे, 1 मिनट रुक जा, आगे जा ना, छोड़। पानी भरा है लेकिन ब्रिज के ऊपर। मौसम मस्ताना। हॅलो, बघा हॅलो गाईज, आज आहे 29 मे 2025 आणि आज आम्ही आलोय थिविम गोवा फिरायला आलोय। तर आम्हाला खूप जणांनी सांगितलेलं वेदर चांगलं नाही आहे, तुम्ही जाऊ नका, पाऊस आहे, खूप पाणी भरलं आहे गोव्यात, काय फिरणार तुम्ही? तर असं बिलकुल नाही आहे। आता आम्ही आलो, बघितलं, खूप छान क्लायमेट आहे, मस्त ऊन नाही आहे, मस्त वाटते, पाऊस पण नाही आहे आत्ता तर नाही आहे, पण डिपेंड्स, पण छान वाटते, मस्त। जर कोण येणार असेल तर प्लीज कॅन्सल नका करू कोणी, या नक्की, गोवा फिरा, एन्जॉय करा, बाय। इथून 4 व्हीलर केली आम्ही 1300 रुपीज। मी इथून गाडी घेतली थिविमवरून, थिविम स्टेशनवरून इनोवा। तर आम्हाला आता 1300 रुपये सांगितले। स्टेडियम सगळे बसलेत गाडी, मस्त व्ह्यू पण खूप छान झाला आहे, क्लायमेट खूप भारी आहे, मस्त वाटते, ना पाऊस ना ऊन, मस्त हवा, गारवा झालाय बाहेर। आणि आता वाटते बरं झालं आम्ही आत्ताच प्लॅन केलं,
सगळे बोलत होते की तुम्ही आत्ता का प्लॅन केलं, पावसात का चालले, पण मस्त वेदर आहे. तर तुम्ही पण नक्की या. जर कोणी कॅन्सल करणार असेल तर बिलकुल कॅन्सल करू नका. वॉटर स्पोर्ट्स नाही भेटले तरी चालेल, पण ॲटलिस्ट गोव्याला आलेलं फील तर होईल. स्टे ट्यून. आम्ही हॉटेलला पोहोचलोय. आम्ही रिसॉर्टला पोहोचलोय. मस्त आहे, MN रिसॉर्ट म्हणून आहे. तिथं आम्ही बुक केलेलं ऑलरेडी. आणि इथेच गाड्या पण भेटतात रेंटवर, 2 व्हीलर्स वगैरे. आणि हे असं आहे रिसॉर्ट. खूप म्हणजे ठीक आहे आम्हाला राहायला आणि बजेटमध्ये. आपल्या बजेटमध्येच भेटते. स्विमिंग पूल वगैरे. बघ. हाय पूजा. आम्ही फ्रेश झालो, दुसऱ्याच रूममध्ये थांबलेलो. आम्ही फ्रेश झालो, आता आम्ही चाललो आहे. आम्ही जिथं रूम बुक केलं तिथं आम्हाला भेटलं नव्हतं, चेकआउट नव्हतं केलं त्या लोकांनी. तर आता चेकआउट करून आम्हाला क्लीन करून रूम दिला आहे. आम्ही तिथेच चाललो. हॅलो गाईज, आम्ही आता रेडी झालो आहे मस्त फिरायला नॉर्थ गोवा. आम्ही स्टार्ट करतो आहे आता नॉर्थ गोवा फिरायला. सो तुम्ही बघू शकता आम्ही कसे कसे रेडी झालो आहे. ते तुमच्या बाहेरचे. ये देखो सब लोग रेडी हो रहे हैं. गोवा फिरने के लिए, नॉर्थ गोवा घूमेंगे आज हम. आणि आम्ही झालो आहे तयार. स्टे ट्यून. रेडी झालो आहे आता नॉर्थ गोवा फिरायला. सगळे रेडी आहेत. हॅलो हॅलो गाईज. आम्ही निघणार आता नॉर्थ गोवा बघायला. स्टे ट्यून. आता मी थोडं फोटोशूट करतो. नाश्ता घेतो. आम्ही तिथे फिरायला बाईक घेतलेली रेंटनी. त्याचं कॉस्ट होतं 400-450 सांगितलेलं, पण आम्ही बाईक करून 350ला दिलं. इथं पाऊस चालू झालेला थोडा, तर आम्ही रेनकोट बाय केले 250चे. सगळ्यांनीच रेनकोट घेतलेलं. पुढे बघा. पणजीला मस्त शिवाजी महाराजांचा मस्त मोठा पुतळा होता. छान होतं. जिंदगी सरळ
चला. आता आम्ही परत हॉटेलवर चाललो आहे रिसॉर्टला. झालं आमचं 2 प्लेसेस आम्ही फिरलो, मस्त वाटलं. आता आम्ही परत हॉटेलवर चाललो आहे. आम्ही आता फिरून आलो, मस्त बसलो आहे, मस्त असंच टाईमपास करत. आम्ही आता असंच बसलो आहे, मस्त सगळ्यांचं गप्पा वगैरे चालू आहे. तेव्हा सगळे कसे बसलेत सगळे. हे हाय हाय, मैं डिग्री हो गया. कामिनी पण आली. मस्त वाटते, एवढं भारी वाटते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे आमचा गोव्यातला दुसरा दिवस आणि आत्ता आम्ही चाललो आहे बीचवर थोडं फोटोशूट करायला. बघू थोडं भिजून बीच बघायला चाललं. तर तुम्ही बघा, हे आहे आमचं आजचं आउटफिट. चलो. हॅलो, आम्ही आलो आता एका कॅफेमध्ये कॉफी प्यायला. आता आम्ही कॉफी पिऊन बागा बीच. हॅलो, आता आम्ही चाललो आहे सेकंड डेला चर्चला. स्टेट्यू मला सांगितलं होतं कुठे. मी रेडी झालो, मस्त सगळे रेडी झाले. बघितलं हे सगळं. आम्ही चाललो चर्चमध्ये. चर्च करत बघू पॅराग्राफ वगैरे कुठे कुठे झालं. आम्ही आलो चर्चला, जे फेमस वगैरे होतं चर्चची. फाउंटेन हाउसला कलरफुल केले, मस्त मस्त. थांब, काय नको बोलू, थांब, व्हिडिओ चालू आहे ना. हां, काय गाडीवर बरं वाटतं यार. बंद करू. What's going on?
रोज लेनमध्ये. मी पार्टीतून बाहेर आले नंतर आमच्या रूमचा पसारा बघा. हॅलो गाईज, आज आहे आमचा गोव्यामधला 3rd डे. तर खूप चांगले गोवा ट्रिप आमची. आणि काल रात्री आम्ही गेलेलो टीटोज लेन. तिथे पार्टी पब्स वगैरे, तिथे गर्ल्ससाठी फ्री एंट्री तिथे आम्ही गेलेलो. तिथे मस्त वाटलं आम्हाला, छान होतं. आणि आता आज आम्ही गोवा, साऊथ गोवा फिरायला. तर तुम्ही बघा असं. आम्ही एवढे सगळे आलो. सेफ्टी वाटलं. आम्ही आता चाललोय पॅलेलम बीच केलं. आता आम्ही चाललोय काबुद्रामा फोर्ट. आम्ही आलोय काबुद्रामा फोर्ट. बीच पण आहे तिथेच खाली. आ जाओ. तर बीच पर आम्ही फोटोशूट वगैरे केलं. जल्दी जल्दी आ जाओ. परत रिटर्न चाललो. मी ब्लॉग पण मला ॲक्च्युली विसरलं करायला. या चला. ते नाही शूट करू शकले. जा पुढे. हां, हे पेबल बीच. आणि त्यामुळे थोडं शूट वगैरे केलं आणि इथून आम्ही रिटर्न निघालो. नेक्स्ट आम्हाला जायचं होतं कोला बीचला. सो आम्ही इथे थोडंसं शूट करून निघालो लगेच. पण मी शूट करायलाच विसरले, जास्त काही शूट नाही करू शकले. स्टेटला आता आम्ही आलो जस्ट कोला बीचला. तर तुम्ही बघा कोला बीच कसं आहे. तिथं आम्ही कायाकिंग वगैरे केलं. लेट्स सी. आहे कोला बीच. कोला बीचचं फील घ्यायला आम्ही आलो इथे. आणि कायाकिंग पण करायचे. तर आम्ही बीचच्या साईडला उभे राहिलो. तिथं भूक लागलेली सगळ्यांना, तर आम्ही खायला उतरलो. तर हे बघा भुक्कड लोक, सगळ्यांना भूक लागली जोराची. ऑर्डर दिले. हे देखो बुकडी. आणि आम्ही ऑर्डर दिली. तर असं हॉटेल म्हणजे असं हे मस्त बनवलं इथं बीच साईडला.
बसायला चेअर्स वगैरे एवढं भारी वाटते ना इथे बसल्यावर. फिंगर फ्राईज. गुड गुड, मस्त. मस्त फोटो काढू आता. लेफ्ट राईट मारा मारा. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. खाली सडकले सगळं. नाही पुढे पण जाऊ शकतो. नाही एक मिनिट. रूमवरून परत आम्ही बागा बीचला पण आलो. व्हिडिओ मला थोडं फिरायचं बागा बीचमध्ये. जाऊन परत आम्ही बागा बीचवर आलो आणि तिथे थोडंसं फिरणं जेवण वगैरे केलं आणि परत रूमवर गेलो. आज आहे गोव्यातला आमचा लास्ट डे. तर आम्ही सगळ्यांनी असं ड्रेसिंग केले मस्तपैकी. सेम सगळ्यांचे आउटफिट सेम आहे. व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट. तर तुम्ही बघा आता आम्ही थोडंसं नॉर्थ गोवा फिरायचं आहे जास्त. ते आता फिरायला चाललो आहे. तर बघू जेवढं कवर होईल तेवढं करणार आणि आम्ही लवकरात लवकर मुंबईला रिटर्न येणार. स्टेट पूरा पेड़ आना चाहिए सर. पॅरारोडला थोडं एन्जॉय केलं, मस्त फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले, रील्स बनवले आणि सायकलिंग पण केलं. आणि तिथून पुढे जाणार आहे. आता आम्हाला जायचं चपोरा फोर्ट. चपोरा फोर्ट जिथं मंदिरच्या तुम्ही बघा कसं आहे चपोरा फोर्ट. आणि वरती जायला कोणच नव्हतं तर मी आणि कामिनीच गेलो. बाकीचे सगळे खाली शॉपिंग करायला थांबलेले. मग आम्ही दोघीच वरती फोर्टवर आलो, बघितलं, फोर्ट फिरलो, थोडंसं फोटोशूट केलं आणि खाली येणार. आ गया. हे आहे चपोरा फोर्ट. व्ह्यू खूप छान होता आणि वरूनच हा दिसतो इथून पॅकेटेड बीच आहे आणि वरून एवढा व्ह्यू मस्त दिसत होता की मला खूप आवडलं. ही आहे कामिनी आणि आम्ही दोघी चाललेलो वरती. सगळं फोर्ट फिरलो, थोडंसं फोटोशूट केलं आणि आम्ही परत रिटर्न खाली चाललो. खाली जाऊन परत आम्हाला शॉपिंग करायचं होतं. परत आम्हाला नेक्स्ट प्लॅन पण होता आमचा. तुम्ही बघा पुढे काय प्लॅन होता आमचा. स्टे ट्यून. हॅलो गाईज, आज आहे आमचा गोव्यातला 4th डे इन गोवा. आणि आज सकाळपासून आम्ही शर्ट घातलेलं, भरपूर चेंजेस केलेले, शॉर्ट्स घातलेली. आम्ही पॅरारोडला गेलो, चपोरा फोर्ट गेलो, परत आम्ही वॅगेटर बीच बघितलं. मग असं आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि आता आम्ही आलो रूमवर. आमच्या रूमवर आलो तर आम्ही साड्या पण घेऊन आलेलो. हे आमचं लुक आहे आजचं. तर आम्ही विचार केला की साडी पण घालूया, आपण एवढं गोव्याला जाणार ते साड्या घेऊन जाऊ. मग आम्ही साड्या पण घेऊन आलेलो. तर आम्हाला टाईम नाही भेटला, 4 दिवसात आम्हाला टाईम नाही भेटला की साडी घालायला. मग आज आम्ही विचार केला, आता 5 वाजलेत, आमची ट्रेन आहे 8:30 तर आम्हाला ट्रेन पण जायचं आहे, आम्हाला अजून शॉपिंग करायचं आहे थोडंसं. तर आम्ही म्हटलं पटापट साडी घालून एक
ब्लॉग तरी बनवू एवढं केलं आम्ही. साड्या एवढ्या मेहनतीने घेऊन आलो, सेम साड्या. तर तुम्ही बघू शकता आमच्या साड्या कशा आहेत, सेम सगळ्यांनी ट्विनिंग केलेलं. मस्त झालं ट्विनिंग. तुम्ही बघू शकता आमचा लुक. आणि आमच्यातली एक ऋतू, तिची तब्येत नाही बरी, तिला वॉमिटिंग होत होतं सकाळपासून. तर आम्ही तिला थोडं तब्येत विकनेस पण होता, तरी पण ती आलेली फिरायला. जर उन्हात फिरून आता तिला कंटाळा आला तर ती बोलली की मी नाही येत, मी रेस्ट करते. मग आम्ही बोललो की ठीक आहे रूममध्ये रेस्ट करा, आम्ही थोडंसं शूट करून येतो. मग आम्ही साडी घालून एवढा आणलेत साड्या तर घालतो. ट्रेडिशनल लुक इन गोवा. हॅलो, कसं वाटते तुम्हाला साडी घालून गोव्यात? खूप छान वाटते. आम्ही इकडे शॉर्ट्स पण घातलं, साडी पण घातली. आणि आपण आमची संस्कृती आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि आपण शॉर्ट घातलं तरी त्यामुळे आपण कोणाला असं काही जज नाही करू शकत की ती शॉर्ट घालते तर ती घाण असेल. आपण काय सगळं खूप चांगले आहे दिल्ली. तिची मराठी थोड़ी कच्ची है, बहुत अच्छे हैं. तो हमारी साड़ी हमारी सभ्यता है, हमारी संस्कृति है, जिसको हम कहीं भूल नहीं सकते. और वो हमने गोवा में भी हमारी संस्कृति को नहीं भूले. और हम गोवा में भी हम हमारी संस्कृति के साथ और साड़ी के साथ वीडियो बना रहे, रील बना रहे. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग अस. कसं वाटते पूजा साडी घालून? छान, आपली संस्कृती. आणि आम्ही इथंच आहे, एक रिसॉर्टच्या बाहेरच एक प्लेस आहे, तिथे चालू आहे आम्ही. जास्त काही लांब नाही गेलो, कारण आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली साडी घालून बागा बीचवर. आम्हाला शूट करायला जायचं होतं. तर बागा बीचवर जायला आम्हाला टाईम नाही भेटला. आता आम्हाला अर्ध्या तासात साडी निपटून हे सगळं आम्हाला शॉपिंगला पण जायचं आहे बाहेर. तर आणि आमचं हे चेकआउट टाईम होतं. आम्ही निघालो परत रिटर्न मुंबईला. इव्हनिंगला जायचं होतं, पण आम्हाला थोड्या वेळासाठी दुसरा एक रूम दिलेला, तिथे मग आम्ही थांबलो चेकआउट करून. त्या रूममध्ये थांबलो आणि नंतर इव्हनिंगला आम्ही मग आमची ट्रेन होती 8:30ची. तर मग आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही मुंबईकडे निघालो. आमची ट्रिप खूप छान झाली, खूप एन्जॉय केला आम्ही, खूप रील्स बनवल्या सगळं. तर तुम्हाला पण मी सेंड करेन रील्स वगैरे कशा बनवल्यात ते तुम्ही नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे. सगळ्यांचे व्हाईट शर्ट मीच काढून ठेवले, गरम झालं तर. ऐसे हाय सगळे असे सगळे मेन म्हणजे काळे झाले, खूप आंबलासारखे काळे. गोवा घेऊन चालले सगळे. मला सगळ्यांचे फेसेस काळे झाले. तुझा तर पाय सुजलाय खूपच. तुला ट्रॅव्हल करून इथं पे कैसी लग रही है मैं गाँवटी? ये गाँवटी होगी, ये कैसी हो गई मैं गाँवटी? मेरा मेकअप आ गया है. ये सब कैसे अर्चना मैडम काली होगी, गोरी चिट्टी औरत भी काली हो सकती है. आप लोग गए कैसे थे? आप लोग आए कैसे? अर्चना ओरिजिनल. आम्ही ठाण्याला परत आलो आणि थँक्यू फॉर वॉचिंग.